पहिल्या भिक्खुनी होत्या. बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाच्या आई होत्या त्या, ज्यांनी दूध पाजलं होतं बुद्धाला. आहे ना माहिती? माहिती आहे ना? त्यांच्याच नावाने आम्ही सगळ्या इथे शिक्षण घेतो. त्यांच्या कृपेनंच आम्ही आज भिक्खुनी होऊ शकलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या काळातले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने आम्ही खूप चांगल्या पद्धतीने जगत आहोत, शिक्षण घेत आहोत आणि आपली प्रगती करत आहोत. बरोबर आहे. आणि आज विशेष म्हणजे ज्योतिबा फुलेंचा जन्मदिवस आहे, जयंती सोहळा आहे साजरा करायला. आणि ते सगळं केलं होतं आणि तुम्ही आले, खूप आभारी आहोत. आमच्यासोबत आले आणि आम्हाला याचना केली, वाटलं आम्हाला. पण आपल्या बौद्ध धर्माच्या संस्कृतीप्रमाणे, नियमाप्रमाणे आपण शिक्षणापासूनच सुरुवात करू. तुम्हाला याचना येते का? वंदन करायचं आहे. एका वेळेस करायचं. कमळाच्या कडीसारखे हात जोडायचे, ते हृदयावर ठेवायचं आणि बुद्धांग म्हटलं की इथे माथ्यावर हात केला पाहिजे, नमा म्हटलं की इथे, आणि मी म्हटलं की खाली, आणि परत हात इथे आला पाहिजे. अशा प्रकारे आपण तीन रत्नांना वंदन करतो. सगळे एकसाथ करायचं वंदन. फोटो लेने बस। गच्छामि।
जे बोलतो मी माहिती आहे. शाब्दिक अर्थ नाही, तो भावार्थ आहे. आणि तो असा भावार्थ आहे की जास्त शिकलेला माणूस नसला, लहान मुलंही असलं तरी त्याला ती गोष्ट समजते की आपल्याला नेमकं करायचं काय आहे शिक्षण. म्हणून ते इतक्या सोप्या भाषेत लिहिलेलं आहे, तुम्हाला आवडेल. मी म्हणते, तुम्ही माझ्या मागे म्हणा. ठीक आहे. मी सर्वज्ञानी मानवांना आई वडिलांना शिक्षकांना श्रमणांना नमन करतो. मी सर्वज्ञानी मानवांना आई वडिलांना शिक्षकांना श्रमणांना नमन करतो. सर्वज्ञानी मानवांना आई वडिलांना शिक्षकांना श्रमणांना नमन करतो. मी ज्ञानाला शरण जातो. मी उचित मार्गाला शरण जातो. मी मैत्रीपूर्ण एकेला शरण जातो. मी दुसऱ्यांदा ज्ञानाला शरण जातो. मी दुसऱ्यांदा उचित मार्गाला शरण जातो. मी दुसऱ्यांदा मैत्रीपूर्ण एकेला शरण जातो. तिसऱ्यांदा ज्ञानाला शरण. लढाई झगडा करणार नाही. मी दुसऱ्यांच्या वस्तूला विचारल्याशिवाय हात लावणार नाही. मी छेडछाड करणार नाही. व्यभिचार करणार नाही. कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वाईट मार्गावर चालणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी शिव्या देणार नाही. मी दारू बिडी सिगारेट पिणार नाही. मी पान सुपारी तंबाखू गुटखा खाणार नाही. जिथे या नशिल्या वस्तू मिळतात अशा जागेवर सुद्धा मी जाणार नाही. या संकल्पाचे पालन मी माझ्या कल्याणासाठी, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, माझ्या समाजाच्या कल्याणासाठी आणि संपूर्ण देशाच्या कल्याणासाठी, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी पालन करण्याचे पूर्ण प्रयत्न करेन. बरं वाटतं भावा? नाही समजलं तर या मराठी भाषेमध्ये जे भावार्थ आहे त्यांना चांगली वळण लागते. लहानपणापासूनच सांगितलं पाहिजे, तेव्हाच वळण लागतं. मोठे झाल्यावर वळण लागत नाही, आहे ना. बसलेला घडा असला तर काय होते, खचतो. पण जेव्हा ओला असते तेव्हा त्याला आकार येतो. म्हणून पंचशील आपल्याला लहान मुलांना अशा साध्या सोप्या भाषेमध्ये सांगता आलं पाहिजे. घराच्या भिंतीवर जिथे अभ्यास तिथे कागदावर मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये पंचशील मराठी भावार्थ आपण दिला पाहिजे. पालीच्या बरोबर पाली पण म्हटलं पाहिजे आणि मराठीत पण म्हटलं पाहिजे. त्याच्याने त्यांना चांगली सवय लागते. त्याला काय अनुभव आहे. ठीक आहे. आता मी परत एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आमच्या सेंटरला. आणि आज ज्योतिबा फुले जयंती आहे. 2 दिवसांनी बाबासाहेबांची जयंती आहे. या दोन्ही जयंतीचं आम्ही इथं मनवतो आहे. आणि सगळ्यांना मी या जयंतीनिमित्त शुभकामना करते. 2 शब्द यांच्याविषयी. आपल्याला माहीत आहे की आपला समाज खूप काळानंतर या चांगल्या अवस्थेत आला. चांगली अवस्था कोणामुळे आली तर अनेक महामानवांचा संघर्ष आहे. बरोबर ना. बाबासाहेबांचा ज्योतिबा फुलेंचा आहे. त्याच्या आधी जर आपण 2500 वर्षापूर्वी पाहिलं तर जो काळ आहे त्याच्यामध्ये तथागत बुद्धांनी जे परिवर्तन घडवून आणलं, समाज
पशुबळी दिली जात होती, मोठ्या प्रमाणामध्ये नशा केला जात होतं आणि अशा अनेक अनैतिक गोष्टी त्या काळामध्ये होत होत्या. त्या सगळ्या गोष्टीला आळा घातला. दुसरं महत्त्वाच्या संघाची स्थापना केली आणि संघामध्ये फक्त एका वर्चस्व असलेल्या समाजालाच त्यांनी घेतलं नाही, तर जे खालची मानले जात होते, शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया, या सगळ्यांना त्यांनी संघामध्ये जागा दिली. ज्याप्रमाणे म्हणतात की सागरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणात आलेल्या नद्या सागरामध्ये मिळतात, येते का की कोणत्या नदीचे पाणी आहे, तसंच बुद्ध धर्मामध्ये आल्यानंतर, संघामध्ये आल्यानंतर माणूस कोणत्या जाती धर्मातून आला आहे, कोणत्या लिंगाचे आहे, हे समजून जाते. सगळे माणसं समान असतात. म्हणतात ना, बुद्ध धर्म की एक ही पहचान, मानव मानव सब समान. हा समानतेचा जो नारा त्यावेळेस चालला, त्यावेळेस जी क्रांती झाली, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सगळा समाज बुद्धिस्ट झाला होता. म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, तो बुद्धाला प्रभावित होतो, त्याच्या विचारधारेला प्रभावित होऊन शरण जातो. आणि तो काळ आपल्याला सम्राट अशोकाच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. सम्राट अशोकाच्या वेळेस त्यांनी आपल्या कायदा कानूनमध्येच जे धम्माचे तत्व आहे ते घेतले होते आणि आपल्या आजूबाजूचे जितके पण राज्य होते सगळीकडे धम्माचा प्रचार केला. एक प्रकारे तो वेळ असा होता की संपूर्ण राष्ट्र आणि राष्ट्राच्या बाहेर सुद्धा धम्मक्रांती झाली होती. पण कालांतराने शुंग शासन आलं, मौर्य काल संपला. शुंग काल हा ब्राह्मणांचा काल होता. त्यांनी मनुस्मृती आणली आणि जी काही बौद्ध धर्माने सुधारणा केली होती, बरोबरीची सामाजिक व्यवस्था निर्माण केली होती, ही सगळी व्यवस्था नष्ट केली. शुंगाने, पुष्यपुत्र शुंगाने गादीवर बसल्याबरोबर एक अश्वमेध आणि पुन्हा मोठ्या प्रमाणात पशूंची बळी. आणि तेव्हापासनं मग आपल्या बौद्ध धर्माचा त्रास केलेला आहे. मध्यकाळापर्यंत आपण बघतो की जेवढे बौद्ध विद्यापीठ निर्माण झाले होते अशोकाच्या काळापासून तर इकडे गुप्त काळापर्यंत सगळे बौद्ध विद्यापीठ नष्ट झाले, भिक्खू संपवण्यात आलं. हा सगळा काळ संपल्यानंतर मग नव्याने संत परंपरा आपल्या इकडे सुरू झाली. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठी संत परंपरा सुरू झाली. या सगळ्यांनी विषमतेवर आपले विचार मांडले, लोकांना जागृत करण्याचे प्रयत्न केले की माणसाने माणसाशी चांगलं वागावं, भेदभाव करू नये, ऊचनीच करू नये. त्यांनी आपल्या परीने आपल्या अभंगातून, आपल्या गाण्यातून, आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या काव्य लेखनातून आणि बोलून त्यांनी लोकांना जागृत करण्याचे प्रयत्न केले. आपल्या इकडे संत गाडगे महाराज त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले की लोकांना जागृत करावं, कर्मकांड आणि अंधश्रद्धा याच्यातून बाहेर काढावं, शिक्षणाकडे वळावं, हे प्रयत्न झाले होते. आणि मग बाबासाहेबांचा काळ आला तेव्हा बाबासाहेब म्हणतात माझे 3 गुरु. काय म्हणतात बाबासाहेबांचे? 3 गुरु. एक बुद्ध, दुसरे कबीर आणि तिसरे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले. या 3 लोकांना त्यांनी गुरु मानले. कोणत्या व्यक्तींनी यांना गुरु मानले? जो पूर्ण विश्वात आधुनिक काळामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेजच्या नावाने ओळखला. बाबासाहेब आंबेडकरला काय म्हणतात? सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. सिम्बॉल म्हणजे प्रतीक, ज्ञानाचं प्रतीक कोण आहे? तर बाबासाहेब आंबेडकर. हा हिरा आपल्या समाजामध्ये कितीतरी संघर्षानंतर त्यांनी आपलं एज्युकेशन केलं पूर्ण आणि समाजाला जागृत केलं, उद्धार केला. आणि या 3 गुरुला त्यांनी मानलं आणि यांच्या विचारानुसार चालायला सांगितलं. आता विशेष म्हणजे आज जर ज्योतिबा फुलेंची जयंती आहे आणि त्याच्या निमित्तानं त्यांच्याविषयी काही गोष्टी महत्त्वाच्या मांडणं खूपच गरजेचं आहे. त्यांचे जीवन असं आहे, मला असं वाटते की ज्योतिबा फुलेंसारखं व्यक्तिमत्व आजपर्यंत झालंच नाही. ज्योतिबा फुलेंचं लहानपणापासूनच एक वेगळंच व्यक्तिमत्व दिसत होतं. त्यांचं लग्न सावित्रीबाई फुलेबरोबर त्या काळाप्रमाणे छोट्या वयामध्ये झालेलं, पण जी समाजामध्ये एक मान्यता परंपरा होती, नवरा बायकोने कसं राहावं, कसं वागावं, या सगळ्या ज्या मान्यता आहेत त्यांनी मानल्याच नाही आणि एक वेगळंच पण सुरू केलं. त्यांनी आपल्या
सुरू केलं. आधी स्वतः शिक्षण घेतलं, पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आपण विसरू नये की शिक्षण घेण्याचं जे काय म्हणतो संधी मिळाली, ही संधी कशामुळे मिळाली? कारण इथे इंग्रजांनी त्यांचं प्रशासन चालवावं म्हणून इथल्या लोकांना शिक्षण देणं सुरू केलं. शिक्षण कारण की त्यांचा सगळा कारभार इंग्रजीमध्ये होतो, म्हणून त्यांना इथे जे लोक आहेत ते कामासाठी पाहिजे होते, प्रशासन चालवण्यासाठी पाहिजे होते, म्हणून इंग्रजी शिक्षण त्यांनी सुरू केले. याच्यामुळे ज्योतिबा फुलेंना इंग्रजी शिक्षण घेता आलं आणि त्यांनी स्वतःच घेतलं नाही तर आपल्या पत्नीला सुद्धा शिकवणं सुरू केलं. असं इतिहासामध्ये मला वाटते क्वचितच असं उदाहरण असेल, नाहीच आहे की बायकोला कोणी सुरुवातीपासूनच एवढं महत्त्व दिलं असेल आणि शिकवलं असेल. या सगळ्यांच्या डोक्यामध्ये मनुस्मृती बसलेली आहे आणि मनुस्मृती काय म्हणते की स्त्रियांना शिकवलं तर घराचा नाश होतो. असंच म्हटले आहे ना, घरामध्ये काहीतरी वाईट होते, तिचा नवरा मरू शकते किंवा बरबादी होऊ शकते. हे अशा गोष्टी पसरवण्यात आल्या. असं काही होत नाही, पण लोकांच्या डोक्यात असं टाकण्यात आलं. आणि विशेष म्हणजे ब्राह्मणी समाजामध्ये, म्हणून ब्राह्मणाच्या स्त्रियांना काही शिक्षण नव्हतं त्या काळामध्ये. पण नंतर ज्योतिबा फुलेंनी ही जी सुरुवात केली स्त्री शिक्षणाची, तेव्हा त्यांना खूप कडाडून गेली. पहिली शाळा त्यांनी पुण्यामध्ये जी उघडली मुळेवाडामध्ये, त्यावेळेसच्या कथा तुम्हाला अनेकांना माहीतच आहे, कारण की आपल्या समाजात आता खूप प्रसार होत आहे या गोष्टीच्या. ते साताऱ्याचे होते. शाळा त्यांनी पुण्याला उघडली आणि इथे सुरुवातीला फक्त 9 मुली आहेत शाळेत. 1948 9 मुली शाळेत. जसं आमच्या सेंटरला तुम्हाला 9 मुली दिसतात. सुरुवात अशीच होते. मुक्तांनी सुरुवात 5 परिव्राजकापासून केली होती शिक्षणाची. ज्योतिबा फुलेंनी 9 मुलींपासून शाळा सुरू केली. आमच्या सेंटरमध्ये 9 मुलींपासून शाळा सुरू झालेली आहे. संख्या कमी असली तरी सुरुवात महत्त्वाची. एकदा जर ते सुरुवात केलं तर मग वाढतच जाते. आता जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी शिकवायला सुरुवात केली मुलींना, तर सगळ्यांनी तिच्यावर कितीतरी आक्षेप घेतले. तिला काय नाही बोलले, टाकून बोलले, शेतकरी मारलं. दोघांच्याही जीवाला खूप त्यांनी त्रास देण्याचे प्रयत्न केले, षडयंत्र केले दोघांच्याही विरोधामध्ये की यांना आपण संपवून टाकलं पाहिजे. कारण की मोठ्या प्रमाणात लोक आकर्षित होते. ज्या शूद्र समाजाला, अस्पृश्य समाजाला बरोबरीत बसण्याची जी मुभा नव्हती, विद्यापीठाचं अधिकार नव्हता, सावलीसुद्धा करू शकत विटाळ होता, त्या लोकांना वर्गामध्ये बसून शिकवणं आणि मुलींना पण हे समाजामध्ये खूप असहनीय होतं. जेव्हा कोणी समाजातील परंपरा मोडतं तेव्हा समाज असंच म्हणजे विरोध करतो. त्या विरोधाला न जुमानता हे तोडपं जे आहे संघर्ष करत. दुसरी महत्त्वाची गोष्ट हे की चांगल्या प्रकारे शाळा चालावी. अनेक शाळा त्यांनी ओपन केल्या. त्या शाळा चालवण्यासाठी टीचर ट्रेनिंगची आवश्यकता असते. बरोबर आहे. BEd करतात ना मुली. असं आपण शिकतो ते वेगळं, पण शिकवण्यासाठी टीचर बनण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग असते. तर ती ट्रेनिंग घेण्यासाठी जेव्हा सावित्रीबाई फुले पुण्याला जाणार होते, तेव्हा लोकांना माहिती पडलं, ब्राह्मणांना माहिती पडलं, त्यांनी भरभरून विरोध केला. कारण की टीचर स्त्री जर बनणार लोकांना माहिती नाही. असे आपल्या घरामध्ये माहिती आहे, खूप शिकली आहे तर आम्हाला नको सांगू. बायांना टोमणे मिळतात. अशी एखादी मुलगी शिकलेली असली सहन होत नाही. आपल्या समाजात सुद्धा सहन नाही होत शिकलेली मुलगी, नाही का? हे आपलंच ज्ञान पाजळते म्हणतात. आम्हाला नको सांगू म्हणतात, तुझं शिक्षण तुझ्याच जवळ ठेव. जेव्हा बाई शिकलेली नव्हती तेव्हा काय म्हणायचे, तिला तर काही अक्कलच नाही, तिची अक्कल तर टोंगळ्यातच असे म्हणायचे ना. आणि जेव्हा शिकली तर काय म्हणतात, आपलं ज्ञान आपल्याच जवळ ठेव, आम्हाला नको सांगू. म्हणजे इकडूनही बोलतात आणि तिकडूनही बोलतात. पण जेवढे महामानव झाले त्यांनी भेदभाव केला का?
पुरुषांना जसं शिक्षणाचा अधिकार तसा स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार दिला महामानवाने. जेव्हा सावित्रीबाई ट्रेनिंग घ्यायला जाणार होते तेव्हा खूपच कडाडून विरोध झाला. ही गुरु बनेल, ही सगळ्यांना शिकवेल. असाच विरोध 2500 वर्षापूर्वी महाप्रजापती गौतमीला झाला. तिला जेव्हा ती संघामध्ये जायचा विचार करते, और पीछे से मत कैमरे में आ माया रहा जीवन घेऊन आमच्या बरोबरीने बसतील. लोकांना मोठा प्रश्न आला होता. आमच्या बरोबरीने बसतील आणि आम्हाला शिक्षण सांगतील, आमच्यासारखा गुरुचा सन्मान घेतील. हे त्यांना बुद्धाला मंजूर होतं. संघामध्ये जे परंपरावादी भिक्खू होते किंवा ब्राह्मणवादी भिक्खू होते, बाबासाहेब काय म्हणतो, संघामध्ये 70% त्यांना तर ती पण गोष्ट तुझी की खूपच बोतल असहनीय होती. म्हणून त्यांचा विरोध होता आणि त्याच्यासाठी मग काही नियम निर्धारित करून स्त्रियांना संघामध्ये प्रवेश दिला. म्हणजे बुद्धांनी दिला का दिला, पण त्याच्यानंतर त्यांना काय त्रास झाला. जेव्हा जेव्हा काहीतरी अशी क्रांती होते तेव्हा त्रास देतात, पण जे हिंमतवाले असतात ते त्रासाला घाबरून थांबत हेलो नाही. तो एक संघर्ष होता 2500 वर्षापूर्वीचा. आणि जो लिखने वाला वो लिख दे. त्या काळामध्ये ऐसी कॉपी दे दो. बुद्धांनी आणि महाप्रजापती गौतमीने पुढाकार घेतला होता. तसाच या काळामध्ये ज्योतिबा फुले, हाँ ठीक. सावित्रीबाई ग्लास देना मुझे. पुढाकार घेतला. ग्लास ग्लास. आजही हा संघर्ष सुरूच आहे. आजही हा संघर्ष सुरू आहे. मला काही इतक्या सहजासहजी कोणी स्वीकार करत नाही. कोणी आहे मग भिक्खुनीला भंते म्हणायचं का? आताच थोडासा गोंधळ झाला होता की याचनेमध्ये भंते म्हणायचं की अय्या म्हणायचं की आचार्य म्हणायचं, काय म्हणायचं. गोंधळ आजही आहे. का गोंधळ आहे? कारण की भंते शब्दाचा काय अर्थ होतो हेच आम्हाला माहित नाही. आम्ही गृहीत धरलेलं आहे भंते म्हणजे भिक्खूलाच म्हणतात. गृहीत धरलेलं आहे ना, आम्हाला एवढंच माहित आहे की भिक्खूंना भंते म्हणतात. भंते शब्दाचा अर्थ जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तर कोणालाही म्हणता येते. भंते शब्दाचा अर्थ आहे आदरणीय. आदरणीय मराठी हिंदी शब्द आहे. आता सांगा, आदरणीय कोणालाही म्हणता येते? आदरणीय, सन्माननीय. त्याच्यासाठी आपण बोलतो का भिक्खूलाच म्हटलं पाहिजे? भाषेचा फरक आहे फक्त. भंते हे पाली भाषेत आहे, आदरणीय मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. मग ते स्त्रियांना लागू होते की नाही? पण हा गोंधळ काही सुटूनच नाही झाला. कारण की जे प्रचारक आहे ते प्रचारक त्यांना असं वाटते की कुठेतरी कशा ना कशा प्रकारे शब्दाच्या माध्यमातून, भाषेच्या माध्यमातून स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला पाहिजे. काहीतरी हे थोडंसं तरी फरक ठेवायचा. आता आम्हाला लोक भंते म्हणायला लागले तर थोडंसं त्यांनी अजून फरक केलं. आता सध्याला भदंत म्हणतात. म्हणजे काही तर फरक दिसला पाहिजे. म्हणजे भदंत म्हणजे हा मोठा शब्द झाला, मोठं पद झालं. भदंतचाही अर्थ आदरणीयच होतो. काही अर्थामध्ये फरक नाही आहे, शब्द किती बदलले तरी. पण आमच्या देशामध्ये आधी मातृसत्ता होती ना. मातृसत्ता अनेक लोकांना, अभ्यासक लोकांना माहिती असेल. म्हणून बुद्धाच्या नावामध्ये गौतम आहे. गौतम हे त्यांच्या आईकडून आलेला शब्द आहे. मातृसत्ता होती. आईला आमच्या देशामध्ये उच्च स्थान आहे, महत्वाचं स्थान आहे की नाही? आई नाही तर काही नाही. छोटासा बाळ जो 9 महिने गर्भात राहते तेव्हापासून आईकडून संस्कार घेते, गुणधर्म घेते, सगळे घेते. बाहेर आल्यानंतर आईचं दूध घेते, आई जे शिकवेल ते शिकते. आई सांगेल हा तुझा बाप आहे तेव्हाच त्याच्याकडे राहत बाप आहे. आईनं जर नाही सांगितलं ना तर त्याला कळणारही नाही त्याचा बाप कोण. आईलाच माहिती असतं माझ्या मुलाचा बाप कोण. इतकं आईला महत्व आहे. तरी सुद्धा या देशात माताजी म्हटल्यानंतरही माताजीला म्हणतात. आमच्यासाठी माताजी हिंदीचा शब्द आहे, मराठीमध्ये आई. फरक काय आहे? माताजी म्हणल्यानं मोठं होऊन जाते का? नाही. माताजी म्हणजे आई, आई म्हणजे माताजी. जुन्या काळामध्ये आमचे आई वडील आपल्या आईला काय म्हणत होते? मुगी म्हणत होते.
दो यहाँ से नंबर लिख ऐकला दो. कोणी शब्द नाही ऐकला मी ऐकलं माझ्या वडिलांचं हा. आऊ म्हणत खूप सारे वेगवेगळे शब्द आहेत. वेगवेगळे शब्द बदलत येतात पण अर्थ मात्र तोच असते. आणि त्या माणसाचा जो सन्मान आहे, आईचा जो सन्मान आहे, आईचा सन्मान, तर हे असं स्त्री पुरुषाची जे बरोबरी आहे, जे बुद्धाच्या काळात आम्हाला दिसते तेच ज्योतिर्लिंगाच्या काळात दिसते. इतका प्रामाणिक माणूस की त्याने इतकासाही फरक केला नाही स्त्री पुरुष. शिक्षण तर दिलं. अनेक विधवा बायांना त्यांनी आश्रम दिले. त्यांचे जे बाळ होते, विधवा बाया ज्या चुकीच्या मार्गाने कोणी त्यांच्यासोबत जोर जबरदस्ती करत होते, त्यांच्याच घरातले जोर जबरदस्ती करत होते. ब्राह्मण स्त्रिया, त्यांना गर्भ राहत होता, त्या मारत होत्या, त्या गर्भाला स्वतः आत्महत्या करत होत्या. त्यांची जीव वाचवली. त्यांच्यासाठी पाळणाघर सुरू केला, महिलांसाठी आश्रम सुरू केला. काय काय नाही केलं त्यांनी बायांसाठी. सतीप्रथा बंद केली. चितेवर बायांना जाळत होते. ज्योतिबा फुलेंनी कडाडून विरोध केला. चितेवरून एका बाईला उतरवलं होतं त्यांनी. ते घाबरले नाही की मला लोक काय करतील, मारतील वगैरे, त्याच्यासाठी घाबरले नाही. चितेवरून बाईला त्यांनी उतरवलं होतं. इतका त्यांनी सतीप्रथेचा विरोध केला. हे तर सगळं झालं. त्यांच्या घरामध्ये स्त्री पुरुष समानता इतकी की जेव्हा पुण्याला टीचर ट्रेनिंगला जायचं असते, तर सावित्रीबाई म्हणतात की मी नाही जाणार. का नाही जाणार? प्रॉब्लेम काय आहे? मग ते अंदाजा लावतात. अच्छा, तुला वाटते की तू गेल्यानंतर माझ्या जेवणाचं काय होईल? घरामध्ये बाईला जेवण बनवायलाच महत्त्व देतात. तुला ओळखून घेतात. काय म्हणतात? तू माझ्या जेवणाची फिकर नको करू. तुला एवढी फिकर आहे ना, मला शिकव भाकरी कशा बनव. मी आपल्या हाताने भाकरी बनवीन आणि खाईन. तू माझी फिकर करू नको, तू शिकायला जा. असा माणूस सापडेल का कुठे? असा म्हणणारा आपल्या बायकोला म्हणेल तू टीचर ट्रेनिंग करायला जा, मला भाकरी बनवायच्या शिकव, मी आपल्या हाताने भाकरी बनवीन ना खाईन. ज्योतिबा फुलेच्या व्यतिरिक्त जगामध्ये असा दुसरा माणूस महत्वाचं व्यक्तिमत्व. आज थोडासा आमचा माणूस इतका शिकलेला माणूस, इतका विद्वान माणूस, जरासाही अहंकार नाही. इतकी बायकोला बरोबरी दिली आणि शेवटी त्यांनी शिकले. सावित्रीबाई फुलेकडून भाकरी बनवायचे शिकलं आणि तिला शाळेत पाठवलं. आहे ना वेगळंपणा? आहे का कोणत्या माणसात असं? दुसरी एक घटना त्यांच्या जीवनातली खूप महत्वाची. मूल होत नाही म्हणून घरचे लोक विचार करतात यांचं दुसरं लग्न करावं, म्हणजे दुसरी बाई येईल तर मूल होईल. हॅलो. ज्योतिबा फुले सुरुवातीला खूप समजवतात की मला दुसरं लग्न करायचं नाही आहे, माझं जसं चाललंय चांगलं चाललंय. पण ऐकतच नाही घरचे लोक. त्यांना वाटते की दुसरी बाई केली की याला मूल होईल, घराला काहीतरी वर्षाचा दिवा पाहिजे, वारीस पाहिजे. असं राहतेच लोकांचं, सामान्य लोकांचं. ते शेवटी तग येऊन म्हणतात की ठीक आहे, बोलवा पाहू. मग एका ठिकाणी बाईला पाहायला जातात. मुलीला पाहायला सोबत हे सावित्रीबाई फुलेला घेऊन जातात आणि त्याच घरी दुसऱ्या एका मुलाला बोलावतात. इकडे मुलीचं पाहणं सुरू असते. यांचं सगळे चर्चा करत असतात मुलीबद्दल, काय करायचं, कसं आहे, काय आहे. हे सगळं झाल्यानंतर यांना विचारतात तुला मुलगी पसंत आहे का? म्हणतात थांबा, आधी मी सावित्रीबाईला विचारते. दुसरा मुलगा त्यांनी बोलावलेला असतं. सावित्रीबाई फुलेला विचारतात ते की तुला हा मुलगा पसंत आहे? हे काय चाललंय? अरे आम्ही तुझ्यासाठी मुलगी शोधायला आलो आहोत, तू काय बायकोसाठी मुलगा दाखवून राहिला? तरी तुम्ही जेव्हा माझ्यासाठी मुलगी पाहू शकता तर तिच्यासाठी दुसरा मुलगा का नाही पाहू शकत? मी दुसरं लग्न करू शकते तर ती दुसरं लग्न का नाही करू शकत? काय माहित कोणात खोट आहे? माझ्यात आहे की तुझ्यात? जर माझ्यातच असली तर खोट. माझ्यामुळे तिला का मूल नको?
एवढं समानतेचा विचार करणारा माणूस जगामध्ये माहित होत्या का ह्या गोष्टी तुम्हाला? हा? खऱ्या गोष्टी सांगत आहे मी. इतका स्त्री पुरुष समानतेच्या पुरस्कर्ता जो आपलं दुसरं लग्न ठरवतात म्हणून आपल्या बायकोचं दुसरं लग्न ठरवायला निघाला. कोण करते असं? मग ते आमच्यासाठी इतके पूजनीय आहे. आज तर स्त्री पुरुष समानता बुद्धिस्ट लोक म्हणतात आम्ही बौद्ध झालो आता आम्ही स्त्री पुरुष समानता म्हणतो. पण अजूनही स्त्री पुरुष समानता आमच्या समाजात आमच्या घरामध्ये आलेली नाही. त्यांचं अजून आयुष्य वाढलं असतं ना तर अजून त्यांनी कितीतरी अशा गोष्टी करून दाखवल्या असत्या ज्या आणखी दुसऱ्या लोकांनी केल्या. आज जराही सहन होत नाही. आज आम्ही जीवरधारी पुणे 15-15 वर्षाच्या 20-20 वर्षाच्या पुणे झालो. आमचा अनुभव आहे पूर्ण भारतभर आणि विदेशात त्यांनी जाऊन प्रचार केलेला आहे आणि आमचा अभ्यासही खूप आहे. आम्ही शिकलेले आहोत. माझ्या 8 पुस्तकं पब्लिश झालेली आहेत. इतकं आमच्यामध्ये विद्वत्ता असून सुद्धा आम्हाला गुरु म्हणून मानायला लोक तयार नाही. म्हणजे काय? ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांपेक्षा कुठे झाले त्यांना मंजूर आहे स्त्री पुरुषाची समानता? मंजूर नाही. जर आम्ही एखाद्या पुरुषाला चिवर देऊ ते मान्य होत नाही. राजरत्न आंबेडकरला चिवर देणारे आम्ही. लोकांना सहन होत नाही की एक भिक्खुनी एका पुरुषाला चिवर देते. काय फरक पडते? कोणाचं बिघडते काही? समाजाचं अहित आहे का त्याच्यामध्ये? समाजाचं त्याच्यामध्ये अहित नाही, हितच आहे. फक्त फरक हा पडते की पुरुष भिक्खू जसा स्त्री पुरुषांना चिवर देतो तसंच जर आम्ही स्त्री पुरुषांना चिवर दिलं तर आम्ही त्यांच्या बरोबरीचे होतो. हीच बरोबरी लोकांना नकोय म्हणून विरोधाचे सूर उठतात. आणि गोष्ट लक्षात येत आहे का? त्यांना काय नकोय? बरोबरी नको स्त्री पुरुषाची. जीवधाऱ्यांमध्ये स्त्री पुरुष समानता नको. हे जर असं जर चालत राहिलं तर खरंच समाजाची प्रगती होईल का? ज्या महामानवांचे स्वप्न होते की समाजाची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीने होते. बाबासाहेब बोलले होते स्त्रियांची प्रगती जेवढी झाली त्याच्यावरूनच समाजाची प्रगती त्याच्यावरूनच होते. जर आपण स्त्रिया पुरुष होऊ शकत नाही, ज्या मुलाला जन्म दिला त्या मुलाला चिवर देऊ शकत नाही तर काय प्रगती झाली मग आपल्या समाजाची? आमच्या नंतर आलेले मुलं आमची मुलंच आहेत ना. आमच्यापेक्षा वयाने जे लहान आहेत ते आम्हाला मुलाप्रमाणेच आहेत ना. बुद्ध म्हणतात की सगळ्यांना तुम्ही आपल्या काय म्हणतात मराठीमध्ये एक मात्र येत नाही एकुलत्या एक मुलासारखं बघा. काय म्हटलंय बुद्धांनी जीवधाऱ्यांना की सगळ्यांना आपल्या एकुलत्या एक मुलाप्रमाणे बघा. का म्हटलंय? कारण की एकुलत्या एक मुलाला आई आईची ममता खूप असते. जर आम्ही समाजातील सगळ्या लोकांना आपल्या मुलांप्रमाणे ममता दिली, प्रेम दिलं तर समाजाचं हितच होईल ना. कारण की सगळ्यांना प्रेमाचीच गरज आहे, मैत्रीची गरज आहे ना, करुणेची गरज आहे. पण जर असं पलड असं राहील पुरुष वर आणि स्त्री खाली तर चालेल का? नाही चालणार ना. गाडा बरोबर नाही चालणार ना. समाजाचा गाडा आहे, एक कुटुंबाचा गाडा आहे, एक समाजाचा गाडा आहे. समाजाचं गाडं बरोबर चालण्यासाठी आपले महामानव म्हणतात की स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. मग ते प्रत्येक क्षेत्रात, ते ग्रस्त जीवनात असो, उपासक उपासिका असो, भिक्खुणी असो किंवा कुठल्या शाळेच्या शिक्षणाच्या क्षेत्रात असो, कार्यालयात असो, काही क्षेत्रात
कुठल्याही प्रकारचा भेदभाव झाला नाही पाहिजे हे आपल्या मानवाचं म्हणणं आहे. तर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे, ही सुधारणा करायची आहे. आता आपल्याला सवय झालेली आहे जुन्या काळाची. नवीन काळ जो येत आहे आता डिजिटल इंडिया म्हणतात त्याला. मोबाईल, अँड्रॉइड फोन है ना, सगळे नवीन नवीन जे आपल्या जुन्या लोकांना माहिती नाही. तर आता नवीन पिढी, नवीन मुलं मुली जे करतायत त्याला आपण पाठिंबा द्यायचा, त्यांचे विचार समजून घ्यायचे, त्यांना सपोर्ट करायचे, जेणेकरून आमचा समाज इतर दुनियाच्या जे प्रगती झालेली आहे त्याच्यामध्ये मागे नाही राहिला पाहिजे. जर आपल्याला आपल्या मुलांना सपोर्ट नाही करता आला तर दुनिया पुढे जाणार. स्त्रिया आणि दोघांनाही पुढे जाण्याची आपण संधी दिली पाहिजे. बरोबर आहे, माझ्या लागलेलं आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या मी, स्त्री समानतेच्या गोष्टी सांगितल्या, ज्योतिबा फुलेंनी कसं स्त्री समानता आणली ते सांगितलेलं आहे. या महामानवांना जर आपण मानतो तर यांच्या विचारानुसार आपण चाललं पाहिजे, यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे. कर्मकांड, अंधश्रद्धा याच्याने कोणाचीही प्रगती होत नाही. धागेदोरे बांधल्याने कोणाची प्रगती होत नाही. एकच शेवटचं म्हणून थांबेल मी. ज्योतिबा फुले म्हणतात, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. तर विद्या खूप महत्त्वाची आहे. बाबासाहेब म्हणतात, एज्युकेट, एज्युकेट अँड ऑर्गनाइज. म्हणजे शिका, जागरूक व्हा आणि संघटित व्हा. तर आपल्याला हे जे मूलमंत्र शिक्षणाचे दिलेले आहेत हे समजून पुढे चालायचं आहे आणि आपली प्रगती करायची आहे. सर्वांना पुन्हा एकदा आंबेडकर जयंती, फुले जयंतीच्या खूप खूप हार्दिक मंगलकामना. आणि सर्वांचे मंगल हो असे इच्छिते, सगळ्यांची प्रगती हो असे इच्छिते आणि इथंच थांबते. जय हिंद.